नांदेडमध्ये वर्षभर आधीच बांधलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग जमीनदोस्त झाला। 2 तरुणी या दुर्घटनेत जखमी झाल्यात। 1 वर्ष होत असतानाच कोट्यवधी रुपये खर्चून केलेलं बांधकाम कसं काय पडतं यावरून प्रश्न विचारले जात आहेत। शेकडो करोडो रुपये खर्चून फक्त वर्षभरापूर्वीच बांधलेला नांदेडमधला हा उड्डाणपूल पहा। पत्त्यांचा बंगला कोसळायला तरी काही वेळ लागतो, त्याहून जास्त वेगानं हा करोडोंच्या खर्चानं बनलेला उड्डाणपुलाचा साईडचा भाग खचला। विशेष म्हणजे कोणताही पाऊस नसताना सुमार काम आणि बेसुमार निकृष्ट माल, त्यामुळे उड्डाणपूल साईडचा हा भाग कोसळल्याचं बोललं जातं। ढिसाळ कामामध्ये कमिशनखोरीचे देखील आरोप होत आहेत। जेव्हा उड्डाणपुलाचा भाग कोसळला तेव्हा दुचाकीवर जाणाऱ्या 2 तरुणींच्या अंगावर हा सगळा ढिगारा पडला। सुदैवानं त्यांना मोठी इजा झाली नाही। मुझे एक ने बोला था, मुझे एक ने बताया कि कोई तो बच्ची अंदर चले गए, फिर मैं भागते गया वहाँ पर नदी, बोला है तो निकालने। खाली होतं का कोणी? खाली तिथं होतं कोणी? हा आताच पूल कोसळला म्हणजे अवघड आहे की। पुलाचा भाग कोसळल्यानंतर समोर आलेला हा आतला खांब बघा। खांब पाहिल्यास तो गेल्या 15 दिवसांपासून आमरण उपोषणावर होता की काय अशी शंका येईल। आणि हा असा तसा मार्गावरचा उड्डाणपूल नाही, तर राष्ट्रीय महामार्ग 361 वरचा उड्डाणपूल आहे। एका हप्त्यात पूर्ण काम झालेलं आहे। हा इकडचं काम फास्ट काम झालेलं आहे पूर्ण। आणि हा जो काम होता, काम करताना एकदा हे पहिले तोडलेलं पण आहे, कारण ते वाकत होतं। नंतर अजून त्याच्यावरच त्यांनी हे काम सुरू करून हे काम पूर्ण केलेलं आहे। काम पुढे काम चालू असताना मागं काम असं पडत असेल तर खरंच प्रशासनावर आपण तारशारी ओढावे, संशय घ्यावा। त्या भूमिकेवर किंवा संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेला कुठलीही दूरदृष्टी नाही। हे काम भविष्यभर चालावं, आयुष्यभर चालावं अशी कुठलीही शासनाकडे शाश्वती नाही। किती हास्यास्पद आहे हे। ट्रकची डॅश बसली आणि पूल कोसळला। तुम्ही असं कोणतं काम केलं? कोट्यवधी रुपयाचं काम आहे हे। कॉलेज इथे एजीजीएस कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, आणि याच्या समोरचा मेन रहदारीवरचा जर तुमचा कठडा कोसळत असेल तर किती निष्काळजीपणा। देवेंद्र फडणवीसांना माझं विनंती आहे की तुम्ही इथे या। तुमच्या जिल्हाध्यक्षाच्या घरासमोरचा पूल कोसळलाय, हे याला जबाबदार जो कोणी असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे। गलथानपणाची अजून कोणकोणती रूपं यंदा पाहायला मिळतील याचा भरोसा राहिलेला नाही। पुण्यामध्ये मेट्रो स्टेशन लीक झालं। पुण्यामध्येच पावसामुळे विकास रस्ता फोडून वाहिल्याची चर्चा झाली। त्यानंतर आता नांदेडच्या विष्णुपुरीजवळ 1 वर्षाचं बांधकाम 3 सेकंदात जमीनदोस्त झालं। आता नांदेडचा ब्रिज पाडायला का आम्ही गेलो होतो, त्या गाडीवर झाड पडलंय। पण म्हणा नाही, त्यांना कदाचित गाडी बदलायची असेल। असंच आहे ना ते। आता नांदेडचा ब्रिज पडला, आता कोणी पडला? काहीतरी त्याच्यात ढिसाळपणा झाला असेल। आताचाच ब्रिज आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई पुणे मिसिंग लिंकवर बांधकामाच्या 2च महिन्यात खड्डे पडले। दरड कोसळून महामार्गही बंद झाला। खड्ड्यांवरून टीका झाल्यानंतर रस्ता बांधून झाल्यावर पहिल्या पावसात त्याची आपण तपासणी करतो आणि नंतर त्यावर दुसरी लेअर येते, असं उत्तर फडणवीसांनी दिलं। दरड कोसळण्याच्या घटनेवर विरोधकांनी माझ्यावर टीका करावी, मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नये असंही फडणवीस म्हणाले। मात्र नांदेडच्या घटनेमध्ये ना पाऊस होता ना इथे दरड कोसळली होती, तरीही वर्षभरापूर्वी बांधलेला उड्डाणपुलाचा भाग कसा काय खचतो यावर प्रश्न विचारले जात आहेत। मिसिंग लिंकची घटना ताजी असताना नांदेडच्या विष्णुपुरी शहरामध्ये सुद्धा हा जो काही उड्डाण पूल बनवण्यात आला आहे, हा राष्ट्रीय मार्ग 361 आहे आणि तो विष्णुपुरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोरचा हा भाग आहे, जो पुलाचा भाग पूर्णतः कोसळलेला आहे। त्यामुळे वरची जी काही वाहतूक होती ती बंद करण्यात आली। सकाळी 11:30 दरम्यानची सगळी घटना आहे आणि यावरून जे आहे ते पण आता हा काम निकृष्ट दर्जाचा होतो अशा पद्धतीचा आरोप इथे होताना पाहायला मिळतो। गजानन देशमुख, विनय मराठी, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.